प्रेज द लॉर्ड. परमेश्वराचं वचन जितक्या काळजीपूर्वक लिहिलं गेलेलं आहे तितक्याच काळजीपूर्वक आपण वाचणं गरजेचं आहे. आणि त्याच उद्देशाने प्रभूची इच्छा काय आहे हे आम्ही समजून घेणं गरजेचं आहे. जेव्हा आम्ही उत्पत्ती 1 वाचतो तेव्हा आम्हाला समजून येतं की त्या ठिकाणी जगाची निर्मिती करत असताना परमेश्वर मानवाचीही निर्मिती 1:27 वचनाच्या द्वारे आम्हाला समजून येते की मानवाची निर्मिती केली. पण जेव्हा आम्ही लागलीच 3रा अध्याय जेव्हा वाचतो त्या अध्यायाचं जे मुख्य शीर्षक आहे तिथं लिहिलं गेलेलं आहे की मानवाचं पतन. जेव्हा आम्ही हे वचन वाचतो 3ऱ्या अध्यायातील 1, 2, 3, 4, 5 त्यावेळेला आम्हाला वचन 1 मध्ये परमेश्वर सांगतोय की ज्या सर्व वनचरामध्ये जी निर्मिती केली परमेश्वराने त्यामध्ये सर्प फार धूर्त हा शब्द प्रयोग या ठिकाणी केलेला आहे. आणि मग मी ज्या वेळेला या ठिकाणावरती प्रभू तुझी इच्छा काय आहे या मागची किंवा यामधून आम्हाला तुला काय कळवायचं आहे या गोष्टीचं जेव्हा आम्ही परमेश्वरासोबत बोलणं करत होते तेव्हा प्रभू मला माझ्या आत्म्यामध्ये ज्या गोष्टी सांगत होतं ते मी तुम्हाला सांगू इच्छित आहे. परमेश्वर जेव्हा 3:1 द्वारे या ठिकाणी म्हणतोय की सर्व वनचरामध्ये सर्प हा धूर्त फार धूर्त असा इथे शब्द प्रयोग आहे. आणि असं का लिहिलं असावं असा विचार करून जेव्हा आम्ही पुढे वाचत जातो तेव्हा निश्चित अर्थाने परमेश्वर खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला समजावत आहे की जेव्हा परमेश्वर मनुष्याला निर्माण करतो आणि त्याला एक आज्ञा देतो की तू सर्व या एदेन बागेतील झाडांची फळं यथेच्छ खा पण एका झाडाचं फळ तू खाऊ नको ही आज्ञा परमेश्वर त्या मनुष्याला करतो. पण हा धूर्त साप जेव्हा 3:1 द्वारे आम्ही वचन वाचू तर आम्हाला कळून येतं की हा मात्र त्या स्त्रीला विचारतो की तुम्हाला अशी आज्ञा केलेली आहे का की बागेतल्या कोणत्याही झाडाचं फळ खाऊ नये असे देवाने तुम्हाला सांगितले आहे का. प्रेज द लॉर्ड. जे देवाने सांगितले आहे त्याच्या विरोधामध्ये प्रश्न निर्माण करतो. प्रेज द लॉर्ड. जे सांगितलंय त्या गोष्टीकडे लक्ष पुरवत नाही तर जे सांगितलं नाही ती गोष्ट समोर आणून हा धूर्त साप स्त्रीला प्रश्न करत असतो. बऱ्याचदा आम्हाला धूर्ततेचं स्पिरिट जेव्हा आमच्या अवतीभोवती किंवा आपल्यामध्ये कार्य करत असेल तर आम्हाला ते ओळखणं गरजेचं आहे. या वचनाच्या द्वारे जेव्हा देवाने आम्हाला 1:27 द्वारे एक अभिवचन परमेश्वर करतो की माझ्या प्रतिरूपाचा असा एक मनुष्य मी तयार करणार आहे आणि तो केलाही गेला आणि सर्व गोष्टीवरती सत्ता चालवावी अशी ऑथॉरिटी परमेश्वराने त्या मनुष्याला दिली. पण जेव्हा त्या मनुष्याला कुणीतरी सहाय्यक असावं असं जेव्हा इच्छा उत्पन्न झाली तेव्हा एक हवा नामक स्त्री जी त्याच्याच फासळीतून निर्माण केली आणि ती सहाय्यक म्हणून त्या ठिकाणी तिला घोषित करण्यात आलं. म्हणजे थोडक्यामध्ये आदाम आणि हवा यांना एक आशीर्वाद परमेश्वराने दिला, एक अपॉइंटमेंट देवाने दिली की तुम्ही या सर्व गोष्टींवरती सत्ता चालवा. पण नेमकं त्या अपॉइंटमेंट मध्ये किंवा ती ओळख जी पदनियुक्ती परमेश्वराने केली होती त्या पदावरून पदावनत करण्यासाठी धूर्त सर्प कार्य करत होता. प्रेज द लॉर्ड. थोडक्यामध्ये धूर्तता आम्हाला कशी ओळखणं गरजेचं आहे. आमचं पतन होत आहे का, आमच्यामध्ये धूर्तता आहे का या गोष्टीची आम्ही खात्री करून घेणं गरजेचं आहे. बऱ्याचदा आम्हाला असं वाटतं की पुढची व्यक्ती ही आमच्या हिताचंच बोलत आहे, ती आमच्या हितासाठीच प्रयत्न करत आहे, आमच्या हिताच्याच गोष्टी आम्हाला सांगत आहे असं आम्हाला खोटं आश्वासन अभिवचन देण्याचा प्रयत्न धूर्ततेचं स्पिरिट करत असतं. जे की इथं सर्प सरळ स्पष्टरित्या स्त्रीला म्हणतो की जी आज्ञा तुम्हाला देवाने केलेली आहे ती आज्ञा जेव्हा स्त्री त्या सर्पाला सांगते तेव्हा तो काय म्हणतोय की मी तुम्हाला सांगतोय तुम्ही खरोखर मरणार नाही. जेव्हा 2ऱ्या अध्यायामध्ये आम्ही वचन 17 वाचू तेव्हा आम्हाला समजून येतं की परमेश्वर सांगतोय आदामाला की तू हे खाशील तर खास मरशील. पण हा धूर्त स्पिरिट हा धूर्त सर्प काय सांगतोय, मी तुला सांगतोय तुम्ही खरोखर मरणार नाही, तुम्ही ते खाल तर परमेश्वरासारखे देवासारखे बरे वाईट जाणणारे तुम्ही व्हाल. जेव्हा या गोष्टीकडे आम्ही आमचं लक्ष वेधू, जेव्हा आम्ही देवाची इच्छा या गोष्टींमध्ये जाणून घेऊ तर आम्हाला परमेश्वर काहीतरी विशेषरित्या सांगू इच्छित आहे. प्रियानो,
देवाने आम्हाला दिलेलं अभिवचन, त्या अभिवचनाच्या अनुषंगाने आम्ही कार्य करत असू, त्या अभिवचनाशी आम्ही एकनिष्ठ असून वचनावर स्थिर होण्याचा प्रयत्न करत असू, तर असा एक धूर्त जो की आमच्या अवतीभोवतीच असतो. हा एदेन बागेमधूनच सर्प बोलत होता. हा काही जगातून बोलत नव्हता, बागेच्या बाहेरून बोलत नव्हता. हा एदेन बागेतून सर्प बोलत होता आणि हवेला सांगत होता, तू हे करशील तर तू मरणार नाहीस. तिच्यामध्ये एक इच्छा निर्माण तो करतोय की तू देवासम व्हावी अशी माझी इच्छा आहे. प्रेज द लॉर्ड. बऱ्याचदा आमच्या अवतीभोवती ह्या स्पिरिटने कार्य करणारे व्यक्ती असतील किंवा समूह असेल, तो आम्हाला या गोष्टीची जाणीव करून देत असतो की तुम्ही यासारखे व्हा, तुम्ही त्यासारखे व्हा, आणखीन काहीतरी तुमच्यामध्ये थोडीशी कमतरता आहे. ऑलरेडी देवाने प्रॉमिस केलेलं होतं, ऑलरेडी देवाने ऑथॉरिटी दिली होती आदामाला की तू सत्ता चालव, तुला मी अपॉइंट केलेला आहे, तुला मी आशीर्वादित केलेला आहे, तुला पाहून मी फार खुश आहे. पण सर्प, हा धूर्त सर्प मात्र कशा पद्धतीने यांच्या डोक्यामध्ये विषय घालतो की नाही, की तुम्हाला आणखीन देवासारखं बनण्यासाठी काहीतरी कमतरता आहे. प्रेज द लॉर्ड. आम्हालाही आज विचार करण्याची गरज आहे प्रियानो. आम्हाला देवासारखं बनायचंय का देवाने सांगितल्या पद्धतीने आम्हाला चालायचंय? आम्हाला देवासारखं बनायचं नाहीये, देवासम बनायचं नाही आणि आम्ही ते बनवूही शकत नाही. धूर्त स्पिरिट हेच काम करतं की जाणीव करून देतं किंवा आम्हाला अशा परिस्थितीकडे, अशा आकर्षणाकडे आकर्षित करतं की आम्ही देवासमन व्हावं अशी देवाची इच्छा आहे किंवा आमच्या अवतीभोवतीच्या लोकांची इच्छा आहे, असं किंबहुना आमच्या अवतीभोवती आम्हाला आमच्या मनात, आमच्या डोक्यात घालून कधी जातात ते आम्हाला ठाऊक नाही. आणि मग आम्ही ती गोष्ट मिळविण्यासाठी व्यर्थ खटपट करतो आणि जे देवाची आमची सहभागिता आहे, जे देवाने आमची ओळख निर्माण केलेली आहे, ती सुद्धा ओळख संपुष्टात आणण्यासाठी हा धूर्त प्रयत्नशील असतो. म्हणून मानवाचं पतन होण्यामागचं जे कारण आहे ते म्हणजे धूर्तता. देवाच्या वाणीकडे कान न लावता आम्हाला आकर्षित करणाऱ्या गोष्टीकडे आम्ही कान लावतो, ज्या गोष्टी आमच्या नाशासाठी आहेत, अंतिम ध्येय नाश आहे. पण सध्या आम्हाला ते चांगलं वाटत आहे, सध्या आम्हाला ती गोष्ट खूप मजेशीर वाटते, आम्हाला असं वाटतं की हे देवापासूनच आहे. हे आम्हाला ओळखता आलं पाहिजे प्रियानो. देवाच्या अभिवचनाच्या विरोधामध्ये कार्य करण्यासाठी उत्तेजन देणारं जे स्पिरिट आहे ना, ते धूर्ततेचं स्पिरिट आहे. हे आम्हाला ओळखणं गरजेचं आहे. देव म्हणतोय खास तू मरशील आणि हा म्हणतोय खरोखर तुम्ही मरणार नाहीत. प्रेज द लॉर्ड. बऱ्याचदा आमच्या जीवनामध्ये अशा गोष्टी घडत असतात आणि आम्ही या गोष्टीला गांभीर्याने घेत नाही. एक वेळ आम्ही देवाच्या वाणीकडे दुर्लक्ष करतो, पण या गोष्टींमध्ये गुरफटून जातो आणि मग कधी आम्ही पतनाच्या मार्गावरती वाटचाल करू लागतो हे आम्हाला कळून येत नाही. पण पहिल्यांदा आम्हाला हे समजून घेणं गरजेचं आहे, आमच्यामध्ये ती धूर्तता शिरली आहे का? आम्ही धूर्ततेच्या मार्गावरती आहोत का? जर आम्ही आहोत तर आमचं पतन निश्चित आहे. देव वचनाप्रमाणे आम्हाला सांगत आहे आणि देवाचं वचन कधीही खोटं ठरलेलं नाहीये, ठरणारही नाही. म्हणून आज आम्हाला हे समजून घेणं गरजेचं आहे, जरी आमच्या अवतीभोवती आता हा सर्प या ठिकाणी धूर्त होता, याचा अर्थ सर्पच येऊन आम्हाला अवतीभोवती सांगणार आहे का? नाही, एक स्पिरिट आहे तो स्पिरिट जेव्हा अवतीभोवती आम्हाला या गोष्टी जाणीवपूर्वक सांगत असतो, इथे बरोबर नाहीयेस तू, तिथे बरोबर नाहीयेस, मी सांगतोय ते तू ऐक, देवाचं सांगण्याकडे लक्ष देऊ नको, मी काय सांगतोय ते तू ऐक. प्रेज द लॉर्ड. आणि कशी होशील तू? देवासम होशील. म्हणजे थोडक्यामध्ये जेव्हा आम्ही बघतोय, जेव्हा त्या महिमा करणाऱ्या, आराधना करणाऱ्या स्वर्गदूताला वरून खाली का टाकण्यात आलं की त्याच्यामध्येही अशी अभिलाषा निर्माण झाली की माझं सिंहासन, माझं जे गौरव आहे ते देवापेक्षा मला उच्च स्थान मिळावं. तर प्रियांनो, आज आम्हाला परमेश्वर सांगू इच्छित आहे, आम्हाला देवासम बनायचं नाहीये, देवासमान बनायचं नाहीये. देव जे सांगतो त्या पद्धतीने आम्हाला चालायचं आहे. बऱ्याचदा येशूची सुवार्ता सांगत असताना, येशूचा प्रचार करत असताना जे देवाने आम्हाला आज्ञा दिलेली आहे, तर येशूच्या मागे चाला असं आम्हाला देवाने सांगितलेलं आहे. आम्हाला येशू बना आणि येशू बनवा असं नाही सांगितलं. प्रेज द लॉर्ड. म्हणून आम्ही मनुष्य आहोत आणि देवाला आवडणारे मनुष्य आम्ही बनू, याच्या दृष्टीने आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे. म्हणून देवबाप आम्हाला आज विशेषतः सांगत आहे, धूर्तता आम्हाला ओळखणं गरजेचं आहे, सत्यता आम्हाला ओळखणं गरजेचं आहे. मी आणखीन म्हणेल, सत्तेपेक्षा सत्याला जाणा. प्रेज द लॉर्ड.
सत्ता आहे म्हणून त्या गोष्टीच्या मागे धावू नका, त्या गोष्टीच्या मागे जाऊन पतन पाहू नका. सत्ता थोड्या काळासाठी असते, पण सत्य चिरकाल टिकणारी गोष्ट आहे प्रियानो. म्हणून देवाचं वचन सत्य आहे, त्या वचनाकडे आम्ही लक्ष पुरवूया. कुठल्याही इथल्या तिथल्या वाणीकडे लक्ष न लावता देवाने आमच्याविषयी काय अभिवचन दिलेलं आहे, देव माझ्याविषयी काय उत्तम 29 अकराच्या द्वारे योजना आखून ठेवलेल्या आहेत, आणि त्या योजनेच्या समीप आम्हाला जाणं गरजेचं आहे. आणि ती समीपता कुठल्या व्यक्तीने नाही, कुठल्या जगातल्या शक्तीने नाही, तर आम्हाला ह्या वचनाच्या कर्वे आम्ही देवाच्या समीप जाऊ